नागपुर के पांचपोली पुलिस थाना हद से शराब तस्करी का मामला उजागर हुआ है। पुलिस को गश्त के दौरान इंदिरा चौक पर एक संदिग्ध कार दिखाई दी। पुलिस को कार की तलाशी के दौरान देसी विदेशी शराब की बड़ी खेप प्राप्त हुई। आरोपी अक्षय जगदीश चौधरी बताया जा रहा है। इस मामले में पुलिस ने 4,65,000 का माल बरामद किया है। आरोपी के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जाँच पांचपोली पुलिस कर रही है। पाचपोली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक हे अवैध दारू विक्री करणारे इसमावर रेड करण्याकामी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते। इंदुरा चौक येथे त्यांना एक संशयित होंडा एमएच कार दिसली। तिला थांबवून तिची तपासणी केली असता तिच्यामध्ये चार बॉक्स विदेशी दारू आणि बियरची बॉटल मिळून आली। सदर इसमावरच्या दारू बाळगण्याचे काही परवाना वगैरे मागणी केली, त्याच्या काहीच तसं काही उत्तर मिळालं नाही। पोलीस स्टाफ यांनी सदर कार व इसमाला पोलीस स्टेशनला आणलं वर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर पोलीस स्टेशन अपराध नंबर 437/25 दारूबंदी अधिनियमानुसार व मोटर व्हेकल नुसार गुन्हा दाखल झाला। सदर विदेशी दारू व बियर 12,000ची आहे आणि कारची किंमत 4,50,000 असा 4,62,000चा मुद्देमाल पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आला। पोलीस पुढील कारवाई करतात। हा छापा पथकामध्ये माननीय पोलीस निरीक्षक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित माजगावकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शेंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर गरवारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र तायडे, पोलीस कांस्टेबल पंकज डबरे, पोलीस कांस्टेबल राकेश कुमार सिंह, पोलीस कांस्टेबल पद्माकर उके, पोलीस कांस्टेबल प्रशांत कोसारे या पथकाने ही कारवाई केलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब, माननीय सहपोलीस आयुक्त रवींद्रचंद्र रेड्डी साहेब, माननीय अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल 3 महक स्वामी मैडम, लकडगंज विभाग माननीय एसीपी श्वेता खाडे मैडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही रेड कारवाई जप्ती पंचनामा कारवाई केली आहे।